महिनाभर टिकणारे प्रोटीनने भरपूर गूळ शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये जराही तुपाचा वापर न करता खुसखुशीत असे लाडू बनून तयार होतात. सकाळी नाश्त्याला तुम्ही जर एक लाडू खाल्ला तर तुम्हाला दिवसभर असे एनर्जेटिक वाटेल. प्रोटीन आणि कॅल्शियमयुक्त हा लाडू प्रत्येकानं रोज एक तरी खाल्लाच पाहिजे. चला तर मग हे लाडू कसे बनवायचे ते पाहूया. गूळ शेंगदाण्याचे खुसखुशीत लाडू बनवण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवून त्याच्यावर आपण सगळे सामान मेजरिंग कपने मोजून घेणं गरजेचं आहे. तुमच्या घरातील कोणत्याही वाटीने किंवा भांड्याने तुम्ही ते सामान मोजून घेऊ शकता. इथं मी मेजरिंग कपने साधारणतः 4 कप इतके शेंगदाणे घेतले, म्हणजे किलोभर इतकं शेंगदाणे घेतलेलं आहे. आणि त्याला मध्यम आचेवरती शेंगदाणे चांगले खुसखुशीत होईपर्यंत आपण त्याला भाजून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मोठी करायची नाही, त्याच्यामुळे शेंगदाणा करपू शकतो आणि आपल्या लाडवाला करपटपणा येऊ शकतो. साधारणतः हे शेंगदाणे मध्यम आचेवरती भाजायला 10 ते 12 मिनटं लागतात. आपण शेंगदाणा चेक करून घेऊया. आपला शेंगदाणा चांगला खुसखुशीत झाला आहे. आता आपण आपले सगळे शेंगदाणे एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याला थंड होण्यासाठी ठेवून देऊया. छान असे खुसखुशीत आणि खमंग शेंगदाण्याचे लाडू बनवून तयार होतात. आपले शेंगदाणे थंड होईपर्यंत आपण इथे थोडासा सुका मावा भाजून घेणार आहोत. नॉर्मली मुली अशा गोष्टी खायला मागत नाहीत. लाडवामध्ये ह्या गोष्टी घातल्यामुळे काही पौष्टिक घटक मुलांच्या आणि आपल्या पोटात जातील, म्हणून लाडवामध्ये मिक्स करून आपण हा सुकामेवा वापरणार आहोत. त्याच्यामुळे लाडवाला खूपच छान चव लागते आणि त्याची पौष्टिकताही वाढते. एक एक करून आपण सगळ्या वस्तू भाजून घेऊया आणि त्यालाही थंड होण्यासाठी ठेवून घेऊया. शेंगदाणे थंड होणे फारच गरजेचं असतं. गरम गरम शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करायचे नाहीत, त्याला चिकटपणा येतो आणि आपले शेंगदाणे छान असे खुसखुशीत बनत नाहीत. आता आपले शेंगदाणे आणि सुकामेवा व्यवस्थित असा थंड झाला आहे, तर एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ते शेंगदाणे टाकून घेणार आहोत. साधारणतः इथे 1 किलो इतके शेंगदाणे वापरले. शेंगदाणे आपले पूर्णपणे थंड झालेत. आता त्याला सालासकटच आपण बारीक करून घेणार आहोत. त्याच्या साली काढायच्या नाहीत, कारण सालांमध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं आणि ते आपल्या शरीरासाठी खूपच चांगलं असतं. आता इथे 4 कप इतके शेंगदाणे घेतले. त्याच्यासाठी साधारणतः मी 3 कप इतका गूळ वापरते, कारण आमच्या घरात जास्त गोड खात नाहीत. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून थोडासा गूळ टाकला तरीही चालेल. गूळ आणि शेंगदाणे आपण छान असं बारीक करून घ्यायचं आहे आणि त्याला एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आता आपण जो सुकामेवा भाजून घेतला होता त्यालाही आपण दरदरा असा मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आणि त्याला सगळं एकत्र मिक्स करून घेऊया. हाताच्या मदतीनं आपण गूळ आणि शेंगदाणे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि त्याचे लाडू बनवून घेऊया. अगदी आरामात हे लाडू वळून तयार होतात. असे लाडू एकदा बनवून ठेवले तर आरामात महिनाभर टिकतात, ते खराब होत नाहीत. याच्यामध्ये आपण कणभरही तुपाचा वापर केला नाही तरीसुद्धा ते छान असे खुसखुशीत बनवून तयार होतात. तर असे लाडू मुलांसाठी, आजीबाबांसाठी आणि खास कर तुमच्यासाठी घरात नक्की बनवून ठेवा. एक लाडू जरी रोज तुम्ही खाल्ला तरी तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक असे वाटेल. रोजच्या धावपळीत मुलांना रोज काय द्यावं, रोज सकाळी घरातील प्रत्येकाने जर रोज एक लाडू खाल्ला तर तुम्हाला दिवसभर असे एनर्जेटिक वाटेल. अशा नवनवीन रेसिपींसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.